तर ह्या मनुष्याला प्रभू येशू ख्रिस्त म्हटलेला आहे. म्हणा, मनुष्य हा परदेशी जाणं म्हणजे तो मनुष्य परदेशी जाणं म्हणजे कुठे गेला येशू ख्रिस्त? येशू ख्रिस्त कुठे गेलेला आहे? बरं, स्वर्गामध्ये गेलेला आहे. बरोबर आहे. आणि आता स्वर्गातून परत तो येणार आहे. जगातल्या प्रत्येक माणसांचा न्याय करण्यासाठी आता तो परत येणार आहे. म्हणून या ठिकाणी हा दाखला सांगितला की परदेशी मनुष्य, आणि परदेशी मनुष्य हा शब्द येशू ख्रिस्ताला वापरला आहे. या ठिकाणी तुम्हाला जर समजत नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी लिहून घ्या. तो मनुष्य म्हणजे येशू ख्रिस्त आहे. येशू ख्रिस्त त्या काळामध्ये आपल्या शिष्यांना किंवा आपल्या विद्यार्थ्यांना किंवा आपल्या चाकरांना किंवा आपल्या चेल्यांना, आज असं म्हणायचं, तिथं शब्द वापरलेला आहे नौकरांना. बरोबर आहे. पण आज आम्ही सगळे लोक देवाचे शिष्य आहोत. आमेन. देवाच्या शब्दाचं पालन करणाऱ्यांना देवानं त्याचे शिष्य म्हटलेलं आहे. आम्ही सगळेजण देवाच्या वचनाचं पालन करत आहोत ना? यस किंवा नो? हा. तर तुम्ही आणि या वचनामध्ये आज पाहणार आहोत की त्याने त्याच्या लोकांना किंवा त्याच्या विद्यार्थ्यांना किंवा त्याच्या शिष्यांना काही आता देणग्या दिलेल्या आहेत. इकडे रुपये मांडलेले आहेत. आपण काय म्हणायचं आहे? म्हणा, देणग्या दिल्या. देणग्या कुठे देतो आपण सांगा बरं? किंवा दुसऱ्या भाषेत रुपये दिले, पैसे दिले, रुपये किंवा पैसे दिले. तर तुम्ही आणि या ठिकाणी पाहत आहोत की आत्मिक गोष्टीमध्ये, सगळेजण म्हणा, आत्मिक गोष्टीमध्ये देवाने त्याच्या लोकांना त्या देणग्या प्रदान केलेल्या आहेत किंवा त्या लोकांना त्याने दिलेल्या आहेत. शेजाऱ्याला सांगा, तुला देवाने देणगी दिलेली आहे. ती पैशाच्या स्वरूपामध्ये आहे. म्हणा, ती दानाच्या स्वरूपामध्ये आहे. आता बघा, मग येशू म्हणाला, कोणी एक उच्च कुळातील मनुष्य म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आपली त्या भागाचा सरदार म्हणून नियुक्त करून घेण्यासाठी व पुन्हा परतण्यासाठी दूर देशी गेला. कुठे गेला? दूर देशी गेला. येशू ख्रिस्त कुठे गेलेला आहे? स्वर्गामध्ये गेला. म्हणजे काय गेला आहे? दूर देशी गेलेला आहे. आणि त्याने त्या काळामध्ये शिष्यांची, आणि आज महाराष्ट्रामध्ये किंवा या जगामध्ये जेवढे लोक प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनावर विश्वास ठेवतात अशा सगळ्या लोकांची त्याने निवड केलेली आहे. आमेन. वेगळं केलेलं आहे, त्याला निवडलेलं आहे. आणि निवडलेलं म्हणजे काय? एक सरदार म्हणून. सरदार शब्द पुढे वापरलेला आहे, सांगा मला. ज्यावेळेस सैनिक वगैरे तुम्ही आम्ही पाहतो ना, त्याला मेन पुढारी केलेला असतो सैनिकांमध्ये. तसं परमेश्वराने देखील त्याच्या लोकांना या भूमीवरती एक सरदाराची उपमा दिलेली आहे. येशू प्रभू की. आणि तुम्ही गलती करायच्या पत्रामध्ये जर वाचलं तर त्या ठिकाणी तुम्हाला आणि मला बघायला मिळतं आत्म्याची फळे. कशाची फळे? म्हणा, आत्म्याची फळे. शेजाऱ्याला सांगा, आत्म्याची फळे. गलती करा 5व्या अध्यायामध्ये आणि वचनामध्ये लिहिलं आहे 22 आणि 23 वचनामध्ये आत्म्याची फळे. पहिलं काय आहे? म्हणा सगळं, प्रीती. बरोबर आहे ना? किती फळं आहेत? आत्म्याचे फळ किती? यस, आत्म्याचे फळ सगळे म्हणा 9. शेजाऱ्याला सांगा, आत्म्याचे फळ 9 आहेत. आत्म्याचे फळ 9 आहेत. म्हणा शेजाऱ्याला, आत्म्याचे फळ 9 आहेत. हा. आणि मग
देवाने काय केलेलं आहे, पवित्र आत्म्याच्या स्वरूपामध्ये तुम्हाला आणि मला ही देणगी प्रदान केलेली आहे, किंवा ही देणगी देवानं तुम्हाला आणि मला देऊन टाकलेली आहे. पुढे तुम्ही आणि मी देवाच्या वचनामध्ये ही गोष्ट पाहत आहोत की ती देणगी जी आहे, देवाने दिलेली देणगी, त्या देणगीचा तुम्ही आणि मी अपमान नाही केला पाहिजे. देव विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला चांगल्या देणग्या देतो. म्हणा आमेन. सहज तुम्हाला आणि मला देवाने त्याच्या सेवेसाठी निवडला आहे ना, त्याची उपासना करण्यासाठी निवडला आहे, किंवा जगाच्या हितासाठी किंवा कल्याणासाठी जर तुम्हाला आणि मला निवडला आहे, तर पवित्र आत्म्याने येणाऱ्या आणि सेवा कार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये उत्तमातलं उत्तम गिफ्ट ऑफ होली स्पिरिट, पवित्र आत्म्याच्या फळांनी आणि पवित्र आत्म्याच्या दानाने त्या प्रत्येक व्यक्तीला भरलेला आहे. ज्यावेळेस पवित्र आत्म्याच्या फळांनी किंवा दानाने देव आम्हाला भरतो, ती देवाने मनुष्य जातीला दिलेली एक देणगी आहे. ती देणगी देव कधी पाठीमागे घेत नसतो. म्हणा सगळेजण आमेन. एकदा दिलंय ना देवाने, तो मागे घेतो का? नाही. आत्मिक स्वरूपामध्ये देवाने प्रत्येक व्यक्तीमध्ये टाकलेला आहे. आता काही काही लोकांचा हा प्रश्न पडतो की मला अजून मिळालं नाही, मला अजून मिळालं नाही, मला अजून मिळालं नाही, आहे ना. पण बायबलचा जर तुम्ही आणि मी बारकाईने अभ्यास केला तर जो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा कार्य करण्यासाठी आपला अंतःकरण देवाला देतो आणि समर्पण होतो, किंवा आपलं जीवन त्याच्या हातामध्ये देऊन टाकतो, त्या प्रत्येक व्यक्तीला देवाने ही देणगी दिलेली आहे. येशू प्रभू की. जर ही देणगी देवाने तुम्हाला आणि मला जर दिलेली आहे, म्हणजे होली स्पिरिट, येशू प्रभू की. देणगी म्हणजे काय आहे? दुसरं म्हणा पवित्र आत्मा. जर पवित्र आत्मा देवाने तुम्हाला आणि मला जर दिलेला आहे, तर तुम्हाला आणि मला पवित्र आत्म्याचं ऐकून या पृथ्वी तलावर त्याची सेवा कार्य त्याच्या इच्छेप्रमाणे करायची आहे. आपल्या इच्छेप्रमाणे ती करायची नाही. बोलो येशू प्रभू. लक्षात. आपल्या इच्छेप्रमाणे करायचे नाही, आपल्या बुद्धीने करायचे नाही, आपल्या मनाने ती करायची नाही. पवित्र आत्म्याची इच्छा वचनातून आम्हाला शिकायला मिळते, आणि त्या वचनाप्रमाणे तुम्हाला आणि मला प्रभूची सेवा कार्य करायची आहे. यासाठी देवाने तुम्हाला देणगी दिली आहे. हालेलुया. देणगी मला दिली आणि मी माझ्या मनचा जर कारभार करायला लागलो, तर पवित्र आत्मा माझ्यामधून काम करणार नाही, सेवा कार्य करून घेणार नाही, देवाचं राज्य माझ्याद्वारे वाढणार नाही, देवाच्या लोकांचं तारण होणार नाही, लोकांना मुक्ती मिळणार नाही, लोकांना शांती मिळणार नाही, लोकांना पाप क्षमा मिळणार नाही, जर माझ्या इच्छेप्रमाणे मी करत असेल तर. पण जर परमेश्वराने मला जर चांगली देणगी दिली आहे, त्याच्या आत्म्याने भरला आहे, त्याच्या दानाने भरला आहे, त्याच्या फळाने जर मला भरलेला आहे, तर मला लक्षात ठेवलं पाहिजे माझ्या जीवनामध्ये आपल्याला जे काही देव देतो ते चांगलं देतो. म्हणा सगळेजण आमेन. आणि जर चांगलं तुम्हाला आणि मला जर दिलं आहे, तर तुम्हाला आणि मला त्या शक्तीचा लोकांच्या हितासाठी किंवा कल्याणासाठी वापर करणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. येशू प्रभू की. बोला येशू प्रभू की. तर 13 वचनामध्ये लिहिलं आहे, त्याने त्याच्या नौकरांपैकी 10 नौकरांना बोलवलं, किंवा शिष्य तुम्ही म्हणा. त्यांना त्याने 10 मोहरा दिल्या, आणि तो त्यांना म्हणाला, मी परत येईपर्यंत यावरती व्यापार करा. काय करा? जगामध्ये आम्हाला उदाहरण आहे, आई वडील देखील मुलांना काही व्यवसाय करण्यासाठी पैसे देतात, किंवा शेती करण्यासाठी पैसे देतात. जो पैसा आई वडिलांनी त्यांना दिलेला आहे, आता तो पैसा घेऊन त्यांनी काय करायचं आहे? व्यवसाय त्यांचा वाढवायचा आहे. बरोबर आहे की नाही?
आणि मग प्रत्येक व्यक्ती तुम्ही आणि मी पण पाहतो की प्रत्येक व्यक्ती काय करत आहे, तो पैसा घेऊन सिंगल डबल टिबल चौगल मोठं मोठं दुकान त्याचं करत आहे. सेम वे आत्मिक जीवनामध्ये देखील परमेश्वर तुम्हाला आणि मला हीच गोष्ट सांगत आहे. त्याने 10 मोहरा दिल्या. त्या काळामध्ये तुम्ही आणि मी जरी पाहिलं जवळपास 5,000 रुपये. किती? म्हणजे जवळपास तुम्ही आणि मी जरी पाहिलं तर 175 किलो चांदी. किती? 175 किलो म्हणजे 250 किलो चांदी. आजचा बाजार भाव जर तुम्ही केला तर काय होईल तुम्ही बघा. तर मोहरा दिल्या, तिथं खाली अंडरलाईन करू तुम्ही शकता, 10 मोहरा दिल्या. येशू प्रभू की. आणि त्याने सांगितलं त्याच्या लोकांना, त्याच्या शिष्यांना, यावरती तुम्हाला काय करायचं आहे म्हणा, व्यापार. अंडरलाईन करा, व्यापारच्या खाली व्यापार करायचा आहे. काय व्यापार करायचा आहे? लोकांना फसवायचं का? लोकांना लुटायचं का? लोकांकडून पैसे उकळायचे का? भुते काढायचे 5-5, 10,000 रुपये घ्यायचे का? हात ठेवण्याचे 25,000 रुपये घ्यायचे का? ले हॅट, माझा हात मी आशीर्वादाचा तुझ्यावरती ठेवतो आणि तुम्हाला 25,000 दे, कारण माझा प्रभू येणार आहे, मला हिसाब द्यायचा आहे, मी किती करतो. लक्षात घ्या, लोकांना या वचनाचा अर्थ देखील अजून कळालेला नाही. या मोहरा म्हणजे काय आहे? या मोहरा म्हणजे ज्या आहेत ना, या मोहराचा जो उद्देश देवाने सांगितलेला आहे, पैसा कमावण्याविषयी नाही सांगितला. हे एक दाखला सांगितलेला आहे की तुम्हाला जे काही दिलेलं आहे त्याच्यावरती व्यापार करायचा आहे. व्यापार म्हणजे तुम्ही दुकानं नाही टाकायचं, इकडे पाणी विकायचं आहे ना, तेल विकायचं, साबण विकायचे, रुमाल विकायचे. मग काय म्हणतात, नाही प्रभू येशूने मला मोहरा दिल्यात ना, मग आता तो परत येणार आहे, त्याचं मला काय केलं पाहिजे, डबल टिबल चौगल केलं पाहिजे. म्हणजे काय पैशाचे बंडल साठवून ठेवायला सांगितले का देवानं? नाही. देवाच्या वचनामध्ये लिहिलं आहे म्हणा, व्यापार करा. काय करा? व्यापार करा. येशू प्रभू की. आता या दाखल्यातून तुम्हाला आणि मला काय शिकणं गरजेचं आहे? बऱ्याचशा वेळेला तुम्ही आणि मी हे ऐकलेलं आहे, परंतु आजच्या विषयामध्ये तुम्ही आणि मी या ठिकाणी पाहत आहोत की पुन्हा पुन्हा तुमच्या आणि माझ्या डोळ्याच्या समोर आलेला आहे. येशू प्रभू की. तर या ठिकाणी तुम्ही आणि मी पाहतो की त्याने 10 नोकरांना बोलवलं आणि त्याने काय दिलेलं आहे, 10 मोहरा दिल्या. 14 वचनामध्ये तुम्ही आणि मी पाहतो, परंतु त्याचे प्रजाजन त्याचा द्वेष करीत असत. त्यांनी त्याच्या मागे एक शिष्टमंडळ पाठवले. आज टीव्ही मध्ये बातमी आहे, शिष्टमंडळ हा शब्द आलेला आहे. जर तुम्ही न्यूज किंवा बातम्या किंवा टीव्ही 9 पाहत आहे, या ठिकाणी हा शब्द वापरलेला आहे, सरकारचं शिष्टमंडळ. ऐकलंय का? व सांगितले की या माणसाला आमचा राजा करू नका. आता हे दुसरं वचन आहे. तर तुम्ही आणि पाहतो की परमेश्वर ज्याचा जसा देवावरती ख्रिस्तावरती विश्वास आहे. आता माझा विश्वास तुमचा विश्वास होऊ शकत नाही, बरोबर? मी जसं गातो तसं तुम्ही गाऊ शकणार नाही. मी जसं वाजवतो तसं तुम्ही वाजवू शकणार नाही. जे देवाने मला दिलेलं आहे त्या विश्वासानं मी देवाचं काम करत आहे. देव आपल्या कुवतीप्रमाणे या ठिकाणी बसणाऱ्या प्रत्येक आपल्या लोकांना त्याच्या त्याच्या विश्वासाप्रमाणे ह्या देणग्या देत असतात. जेवढा तुमचा आणि माझा विश्वास मोठा तेवढा तुम्हाला देणगी जास्त असते, आणि जेवढा विश्वास मीडियम मध्यम तेवढा तुम्हाला आणि मला ते भेटणार. जेवढा विश्वास कमी तेवढा तुम्हाला मिळणार. 3 भाग त्या ठिकाणी दाखवलेले, ह्या दाखल्यामध्ये त्याच गोष्टी आहेत. येशू प्रभू की. आणि मग परमेश्वर तुमचं आणि माझं जीवन पाहतो की तुम्ही आणि मी देवाची सेवा, ख्रिस्ताची सेवा या जगामध्ये असताना कशा प्रकारे करत आहोत.
आता मी तुम्हाला पाहू शकत नाही चर्च मध्ये आल्यानंतर तुम्ही काय सेवा कार्य करतात ही माझ्यासाठी करत नाही. आमेन. काय वाजवतात माझ्यासाठी वाजवत नाही. काय तुम्ही गातात माझ्यासाठी तुम्ही गात नाही. काय तुम्ही दर्या वगैरे टाकत असतात माझ्यासाठी ते करत नाही. काय तुम्ही भेटी किंवा दशांश देतात माझ्यासाठी ते करत नाही. काय तुम्ही टाळ्या वाजवतात ते पण माझ्यासाठी तुम्ही करत नाही. आपण सगळेजण करत आहोत ते प्रभू येशू ख्रिस्तासाठी करत आहोत. बोलो यीशु मसीह की. ताली बजा के खुशियां मनाओ, प्रभु के सन्मुख आनंद मनाओ. ताली बजा के खुशियाँ मनाओ, प्रभु के सन्मुख आनंद मनाओ. आनंद मनाओ, आनंद मनाओ, सब दुख भूल कर आनंद मनाओ. आनंद मनाओ, आनंद मनाओ, सब दुख भूल गए आनंद मनाओ. आमेन. जी देवाने तुम्हाला आणि मला देणगी दिलेली आहे त्या देणगीचा तुम्हाला आणि मला वापर करायचा आहे. काय करायचं आहे मला सगळेजण काय करायचं आहे? वापर करणं फार महत्वाचं आहे. देवाने तुम्हाला आणि मला काय गिफ्ट दिलेलं आहे? आत्म्याची फळं. येशू प्रभू की. मला सगळेजण येशू प्रभू की. तर देवाने तुम्हाला आणि मला सेवा कार्य करण्यासाठी दान दिली आणि आत्म्याची फळं दिली आहे. दोन गोष्टी, दान आणि आत्म्याची फळं प्रत्येकामध्ये देवाने ती टाकलेली आहे. जर तुम्ही आणि मी प्रभूची सेवा कार्य करत आहोत तर तुमच्या आणि माझ्यामध्ये ती आहेत. एक लक्षात. जर तुमच्या आणि माझ्यामध्ये ती आहेत तर तुम्हाला आणि मला काय करायचं आहे? अजून अजून त्याची प्रगती माझ्या जीवनाची कशी झाली पाहिजे. देवानं प्रभू येशूच्या नावामध्ये माझा आज 2 लोकात आहे, उद्या 10 लोकात आहे, परदेशी 100 लोकांमध्ये आहे, अजून 1000 लोकांमध्ये आहे. माझा उपयोग केला पाहिजे. म्हणा सगळेजण आमेन. देणगी कशासाठी असती तर देवाच्या सेवेसाठी आणि लोकांची सेवा कार्य करण्यासाठी. म्हणून तुमच्या आणि माझ्यामध्ये देवाने प्रत्येकामध्ये टाकलेली देणगी आहे किंवा दान आहे किंवा वरदान आहे किंवा कृपादान आहे. जर तुमच्या आणि माझ्यामध्ये टाकलं, अजून काही लोकांना हे समजत नाही की देवाने माझ्यामध्ये वरदान टाकलेले आहे, आरोग्याचे दान टाकलेलं आहे, वेगवेगळे. काही लोकांना अजून माहित नाही. काही काही लोक अजून सेवकाकडून प्रार्थना करून घेतात आणि ते पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करा, मला देवाने दानाने भरलं पाहिजे, आहे ना. अजून पण वर्षानुवर्ष झालेत लोक चर्चला जातात पण अजून पण त्यांना कळना. ते म्हणतात प्रभू त्यांना आत्म्याच्या फळांनी भर, आत्म्याच्या दानाने त्यांना भर. आणि मंडळीतले लोक वारंवार देवाचे सेवक वेगवेगळ्या रीतीने चर्च मध्ये मंडळीमध्ये जर आले तर ते पुढे येतात, पास्टर यासाठी प्रार्थना करा. काय? मला देवाची सेवा कार्य करायचं, देवाच्या आत्म्याने मी भरले पाहिजे. इतक्या दिवस काय भूताच्या आत्म्याने भरली होती का? पास्टर प्रार्थना करा, देवाच्या दानाने भरली होती. मग इतक्या दिवस कोणाच्या दानाने भरलेली आहे? भरलेला आहे. प्रश्न आहे ना. अरे एवढ्या वर्षापासून आपण जर प्रभूची सेवा कार्य करत आहोत, प्रभू जर आमच्या मध्ये आलेला आहे, त्याचे दान, त्याचे गिफ्ट ऑफ द होली स्पिरिट, आत्म्याचे फळ देखील आज आमच्या मध्ये आलेले आहे. पण मनुष्य त्याचा वापर करत नाही. म्हणजे याचा अर्थ आहे तर व्यापार करणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. काय करणं? म्हणा सगळ्यांना, व्यापार करणं. काय व्यापार करायचा आहे? की तुम्हाला आणि मला देवाने जे लोक दिलेले आहे सेवा कार्य करण्यासाठी, त्या सेवा कार्यामध्ये तुम्ही आणि मी जाऊन त्या लोकांना शिकवायचं आहे. ऐक, मी सुरुवातीला 4-5 लोक तिकडे काम करायचे, बरोबर आहे. 4-5 लोकांमध्ये काम करत असताना मी सोनई मधून आम्ही गाडीवरती यायचो आणि जे काही देवानं आम्हाला दिलेलं होतं ते आम्ही त्या लोकांच्या समोर गाण्याच्या द्वारे, स्तुतीच्या द्वारे, वचनाच्या द्वारे, प्रार्थनेच्या द्वारे त्या लोकांमध्ये आम्ही वाटत राहायचो.
4 लोक, 8 लोक, 5 लोक, 6 लोक आम्ही त्यामध्ये देत राहिलो. म्हणजे मी काय केलं या ठिकाणी व्यापार करायला सुरुवात केलेली आहे, व्यवसाय करायला सुरुवात केलेली आहे. का? आता देवाने जे मला दिलेलं आहे मला ते 2 लोकांना देणं गरजेचं आहे. जे लोक प्रार्थनेला येतात, सहभागितेमध्ये येतात, मंडळीमध्ये येतात, त्या लोकांना द्या. 2 लोकात असेल, प्रभूने मला 2 लोकात 4 लोकात ठेवलं, मी त्यांना वाटत चाललो. त्याचा परिणाम काय? आज 2 लोकांमध्ये किंवा 4 लोकांमध्ये किंवा 8 लोकांमध्ये मी देवाचं वचन आणि देवाने दिलेलं दान किंवा मला वरदान किंवा आत्म्याचे फळ जे काही देणग्या मला देवाने दिल्या, मी त्या लोकांमध्ये सांगत गेलो, शिकवत गेलो, त्यांना वाढत गेलो. आज परिणाम काय? हजारो लोकांमध्ये, लाखो लोकांमध्ये देव मला घेऊन जात आहे. म्हणजे मी काय केलेलं आहे या ठिकाणी? देवाच्या देणगीचा व्यापार केलेला आहे. म्हणजे 2 लोकांचे 4, 8, 12 लिस्ट अशी वाढत लोकांमध्ये मी पोहोचत आहे. बरोबर आहे की नाही? मग मी काय करत आहे? ह्या लोकांना एकत्र करून जे काही मला परमेश्वराने दिलेलं आहे त्या देणगीचा मी उपयोग करत आहे. ज्यांना आरोग्याचं आहे ना, मला समजा त्यांना त्रास होतोय, तर मी येशूच्या नावात त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. प्रभू काय करतो? मग माझ्या प्रार्थनेच्या द्वारे देवाने जी काही मला देणगी दिलेली आहे त्या व्यक्तीसाठी प्रार्थना केल्याबरोबर तो व्यक्ती आरोग्याने भरला जातो. बरोबर म्हणा आमेन. आता तो व्यक्ती गप्प राहतो का? तो लोकांना 4 लोकांना सांगतो. 4 लोक परत प्रार्थनेला वाढले. व्यापार वाढला का डाऊन झाला? 4 लोक वाढले ना, म्हणजे व्यापार काय चाललाय? आता देवाने मला प्रोफेशीचं दान पण दिलेलं आहे. काल आम्ही देवगाव मध्ये होतो. जवळपास 9 वर्षानंतर मी देवगाव मध्ये पास्टरना घेऊन गेलो रात्री प्रार्थनेला. आणि ज्या सेवकांच्या त्या ठिकाणी प्रार्थना झाली, प्रार्थना झाल्यानंतर त्यांनी मला एक गोष्ट सांगितली. जेवण वगैरे झालं आणि जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही असे थोडे जवळचे मित्र आहे, जवळपास 25-30% ते कधी मध्ये भेटतात मला. आणि मग मी त्यांच्या बरोबर परमेश्वराने ज्या काही गोष्टी मला दिल्या आहेत त्यांना मी विश्वासामध्ये वाढवलं, त्यांना जरा खंबीर केलं, मजबूत केलं, सगळं काही केलं त्यांच्यामध्ये. मग त्यांच्याविषयी मी प्रार्थना करत असताना देवाने मला काही प्रगटीकरण दिलं होतं. बोले श्री प्रभू की. आणि हे प्रगटीकरण एक दिवस ते कुकाण्याच्या स्टँड वरती आले. हालेलुया. आणि कुकाण्याच्या स्टँड वरती आल्यानंतर आम्ही बसलो, चहा घेतला आणि देवाने मला जे काही प्रगटीकरण दिलं होतं, मी एक छोटासा कागद घेतला आणि त्या छोट्याशा कागदवरती ड्रॉइंग केली, नकाशा काढला. आणि त्या नकाशामध्ये देवाने त्यांच्या गावामध्ये काय होणार आहे त्या गोष्टी मला प्रगट केल्या. आणि ज्यावेळेस मी काल त्या ठिकाणी गेलो होतो त्यांनी मला बरेच दिवस बायबल वाचलं आणि काल ते म्हणतात की पास्टर मला एक चिठ्ठी सापडली. आणि त्या चिठ्ठीमध्ये तुम्हाला आठवत आहे की नाही माहित नाही, पण तुम्ही एक ड्रॉइंग काढली होती, एक चित्र काढलं होतं आणि त्या गावामध्ये 2 चर्च दाखवले ते मला देवाने. ते पास्टर तुम्हाला आठवत नसेल कदाचित, परंतु ह्या गोष्टीला 9 वर्ष पूर्ण झाले. ऑलरेडी त्या सेवकांचं त्या ठिकाणी एक चर्च आहे, पण एक बाहेरचा कुणीतरी व्यक्ती येऊन, मी त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलं होतं, बाहेरचा कुणीतरी व्यक्ती येऊन या गावामध्ये सुवार्ता सांगेल आणि वड्याच्या कडेला, म्हणजे एक चर्च पलीकडे आहे आणि एक चर्च वड्याच्या कडेला, म्हणजे फक्त रस्ता जो आहे, समजा ह्या रोडला एक चर्च आहे तर समजा आता ह्या रोडला तिथे एक चर्च होणार, समजा तेच. हा एक रोड मेन रोड आणि हा एक रोड वस्तीवरती येणारा, तिथे एक चर्च. ऑलरेडी हे चर्च आहे, लक्षात घ्या. आणि 9 वर्षाने जी भविष्यवाणी केलेली आहे, आता त्या ठिकाणी त्या सेवकांनी त्या सेवकाला दुसऱ्या हेल्प केली, मदत केली आणि त्या ठिकाणी जागा घेऊन त्या ठिकाणी आता चर्च बांधायला ते सुरुवात करणार आहे. मला सांगण्याचं तात्पर्य याच्यामधून काय आहे, देवाने ही प्रॉपर्टी 9 वर्षापूर्वी केलेली होती आणि ती काल
परिपूर्ण झाली. मग आता याच्यातून काय केले? त्या सेवकांची मी प्रगती केली, त्या सेवकांची वाढ केली, त्याच्याबरोबर मी व्यापार केला देण्या घेण्याचा, आणि तो सेवक देखील प्रभूच्या सेवेमध्ये वाढला. येशू प्रभू की. हे आहे तुमचं आणि माझं देवाने आत्मिक जीवनात तुम्हाला आणि मला दिलेलं दान. हालेलुया. आता नैसर्गिक गोष्टीने जर तुम्ही आम्ही जरी पाहिला तर हा पैसा घ्यायचा नाही, रुपये दिले म्हणजे पास्टर तुम्हाला फॉरेन वरून सपोर्ट येतोय, आम्हाला पैसे द्या, लोक म्हणतात ना.